त्याचप्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी श्री शांतारामजी मांडवकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. श्री शांतारामजी मांडवकर सर आपण व्यासपीठात येऊन उपस्थित व्हायचं आहे. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते, परंतु उद्या मात्र पुन्हा एकदा जे क्रीडा रसिक आज या ठिकाणी उपस्थित झाले नाही आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दापोली कबड्डी यूट्यूब चॅनलचे सर्व प्रथम सावंत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे तेजस मेंगे या यूट्यूब चॅनलचे देखील सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. उद्या ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनुभवायला मिळेल. खरं तर आपल्याला आपली तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने कबड्डीच्या मैदानावरती प्लॅटफॉर्म मिळत असतो त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती देखील मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या दापोली तालुक्यातील खेळाडूंची प्रसिद्धी देखील सातत्याने खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होईल आणि अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करत प्रत्येक ठिकाणी आपल्या दापोलीतील प्रत्येक खेळाडू अगदी सर्वोत्तम कामगिरी करेल. या ठिकाणी मात्र मुगीच्या संघानं डिफेन्स मार्कमध्ये सक्सेसफुल कामगिरी केली आहे. गुणाची कमाई होती आहे. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दोन बलाढ्य संघ या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित क्रीडा रसिक आणि त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी साहिल शिगवण सहर्ष स्वागत करतोय. खरं तर पहिल्या सत्रातील तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. याच्यानंतर अजून एक पहिल्या सत्रातील सामना पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने या ठिकाणी बघायला मिळतील. परंतु श्री सद्गुरू सेवा मंडळ व श्री दत्तगुरू महिला मंडळ जालगाव सुतारकोण यांच्या विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गेली 2 पर्व सातत्याने मी तुमच्या समोर जोडलो गेलो होतो आणि यावर्षी देखील या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन तुमच्या समोर घेऊन येतोय. तिसरी चढाई थर्ड रेड पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी तिसरी चढाई मॅन फ्रॉम मुगेज साहिल गुरुले या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडून देखील केलंय. या ठिकाणी आक्रमण करतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न, तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डिफेन्स एकवटला. प्रत्येक सावंत त्या ठिकाणी थोडासा खराब कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला. साहिल गुरुले या खेळाडूनं खूप मोठा खिंडार पाडलाय. पाहता पाहता जय सीमाबद्ध सालदुरे संघाला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलाय. साहिल गोरिवले या खेळाडूच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड आणि पुन्हा एकदा मोमेंटम मुगी संघाकडे. परंतु चढाई मार्क वरती बघा कुठला खेळाडू आहे. जय सीमाबद्ध सालदुरे संघाचा मास्टर माइंड ज्या खेळाडूला आपण ओळखतो असा विपुल सुर्वे या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. एक हाती किल्ला लढवण्यात सातत्याने सक्सेसफुल ठरलाय. स्वतःच्या एकट्याच्या जीवावरती अनेक स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने खेळ दिलाय. परंतु यावेळेस मात्र काय झालं मैदानाच्या आतमध्ये बोनस +2 सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु एका गुणाची कमाई नक्कीच मुगी संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. परंतु 3 गुण एकवटले गेले त्या ठिकाणी अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स अजून देखील सेटल होऊ शकत नाहीये. गुणाची कमाई होते आणि पुन्हा एकदा सालदुरीचा संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. जर्सी क्रमांक 3 डावकुऱ्या शैलीचा एक खेळाडू गुणवान खेळाडू आहे. आक्रमण करेल. 7 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. आक्रमण करतोय सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बजरवरती टिक टिक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटची काही सेकंद या ठिकाणी रिमेनिंग असतील. या ठिकाणी साहिल गोरिवलेचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल गुणाची कमाई केली जाईल आणि पाहता पाहता जय सीमाबद्ध सालदुरे या संघ या ठिकाणी मात्र पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये ऑल आउट. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. साळूबाई मुगी संघ अगदी प्रॉपर प्लॅनिंग नुसार कॅल्क्युलेशन वाला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी डिफेन्स
पुन्हा एकदा थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. गुणाची कमाई पुन्हा एकदा मुगी संघाच्या खात्यामध्ये. सालदुरे संघाचा डिफेन्स या ठिकाणी मात्र आपण पाहतोय थोडासा काही करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी अगदी चांगली कामगिरी जर्सी क्रमांक 3 या खेळाडूने केली आहे सालदुरे संघासाठी. गुणाची कमाई केली आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा साहिल गोरिवले हा खेळाडू सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. समोर 7 खेळाडूचा बलाढ्य डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 4 विपुल सुर्वे या खेळाडूवरती या ठिकाणी मात्र नजर असतील क्रीडा रसिकांच्या. कारण हा खेळाडू अगदी ताकदीचा आणि दमदार प्रदर्शन अनेक स्पर्धेमध्ये करत आलाय. लाडगर प्रीमियर लीग गतवर्षी गाजवली या खेळाडूंना स्वतःच्या जीवावरती रुची स्पोर्ट्सच्या संघाला फायनलची फेरी गाठून दिली होती. विपुल सुर्वे या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. मुरुडगावच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये सालदुरे संघानं प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता गतवर्षी. या वर्षीचा हंगाम कशा प्रकारे राहील या दोन्ही संघांसाठी ते देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. साहिल गोरिवलीच्या नेतृत्वाखाली मुगीचा संघ कशा प्रकारे या ठिकाणी कामगिरी करेल तर दुसऱ्या बाजूने विपुल सुर्वेच्या नेतृत्वाखाली सालदुरेचा संघ या ठिकाणी कशा प्रकारे नेतृत्व करेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. रनिंग हँड टच या ठिकाणी मात्र केल्याचा दावा केला जातोय. मुगी संघाचा चढाईपटू या ठिकाणी दावा ठोकतोय परंतु पंचांचा डिसिजन काय असेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. रनिंग हँड टच सक्सेसफुल झालाय का? गुणाची कमाई मुगी संघाच्या खात्यामध्ये झाली का? परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळले. या ठिकाणी गुणाची कमाई होत नाही आहे. यावेळेस मात्र बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. मुगी संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई आहे. या ठिकाणी थर्ड रेड पुन्हा एकदा तिसरी चढाई मुगी संघासाठी. मागच्या चढाईमध्ये थर्ड रेड मध्ये एक मल्टी पॉइंट रेड सुपर रेड करणारा खेळाडू साहिल गोरिवले या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय परंतु यावेळेस मात्र डुबकी मारण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एक पडेल. विपुल सुर्वेच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी होती आहे आणि सालदुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू फसलाय. सक्सेसफुल कामगिरी. पलटवार केला जाईल सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी गुणाची कमाई होतीये सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय. एका गुणाने या ठिकाणी स्कोर काढल तर ठेवण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघासाठी. या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. साहिल गोरिवले या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंटर करणं तितकंच महत्वपूर्ण राहील मुगी संघासाठी. आक्रमण सातत्याने सालदुरेचा संघ करेल. विपुल सुर्वेच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धा सातत्याने जबरदस्त कामगिरी करत सालदुरे संघाला देखील बाजी मारली आहे. आजची स्पर्धा कशा प्रकारे राहील ते देखील तितकंच महत्वपूर्ण. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे. विजयाच्या दिशेने दोन्ही संघाला अगदी अग्रेसर व्हायचं आहे. त्यामुळे प्रत्येक चूक ही मात्र कुठेतरी धोक्याची ठरू शकते दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. जर्सी क्रमांक 4 सालदुरे संघाचा डावा कोपरारक्षक या ठिकाणी मात्र उजवा कोपरारक्षक या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. विपुल सुर्वेचा डिफेन्स या ठिकाणी अगदी जबरदस्त कामगिरी करतोय. जर्सी क्रमांक 3 सालदुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. सुंदर असं बदलले त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय. अगदी मिड लाईनच्या जवळ केलेला हा टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय चढाईपटूला. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी डिफेंडरनं मात्र बाजी मारली आहे. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
साहिल गोरिवलेचं रिवाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो मुगी संघासाठी. यंदाच्या कुमार गटाच्या दापोली तालुक्याच्या संघामध्ये देखील पाहायला मिळाला खेळाडू. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे साहिल गोरिवले, मॅन फ्रॉम मुगीज. पण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्युत्तर मग या ठिकाणी पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. विपुल सुर्वे यांना आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे, ज्या ठिकाणी 2-2च्या 3 साखळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि या ठिकाणी बॅकिंग मारण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी थोडासा ऍडव्हान्स पाहायला मिळाला आणि विपुल सुर्वेला या ठिकाणी रोखायचं तर एक प्रॉपर प्लॅनिंग नुसार खेळावं लागेल. मल्टी पॉईंट रेट विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुणाची कमाई झाली सालदुरे संघासाठी, परंतु मुगीच्या संघासाठी या ठिकाणी मात्र थर्ड रेड आणि इथे मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र डिफेन्स सक्सेसफुल झाला आहे. योग्य वेळी मिडलाईन क्रॉस केली गेली असती तर गुणाची कमाई नक्की साहिलच्या खात्यामध्ये झाली असती, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला डिफेन्स एकवटला. विपुल सुर्वेचा दमदार प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डिफेन्स मध्ये कामगिरी केली गेली आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे, पण तू शांत सेमी खेळ रिकाम्या हाताने माघारी परततोय. येणेकडे चढाईपट्टू सज्ज होते मुगी संघाच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र मिडलाईन क्रॉस केली जाईल का? यावेळेस मिडलाईन क्रॉस होत नाहीये. अगदी मिडलाईनच्या जवळ त्या ठिकाणी टॅकल सक्सेसफुल झालाय. डिफेन्स एकवटला, एकही जवळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि एक सक्सेसफुल डिफेन्स. चला अगदी मुगी संघाच्या पाठीमागे आणि मुगी संघाच्या बरोबर बाजूला जे काही क्रीडा रसिक, कृपया आपण रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका, कारण अजून एक दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की स्वतःचा भार आपण स्वतः सांभाळायचा. कृपया कुणी रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका. परंतु या ठिकाणी मुगी संघ या ठिकाणी माघार घेण्यास तयार नाही आहे. डिफेन्स मार्फत ही चूक या ठिकाणी खूप वेळानंतर सालदुरे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. मुगी संघाला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खूप मोठा यश या ठिकाणी मिळालाय, कारण विपुल सुर्वे या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जाईल. 2 खेळाडूंचा डिफेन्स सुद्धा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती आणि त्याच दरम्यान मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स. मुगी संघाचा मोमेंटम आणि आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढवेल. विपुल सुर्वे मैदानाच्या बाहेर जाईल. या ठिकाणी सुवर्ण संधी आहे पलटवार करण्याची, परंतु साहिल गोरिवले अजून देखील मैदानाच्या बाहेर आहे मुगी संघासाठी. त्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंटर होणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड मुगी संघाच्या माध्यमातून. डिफेन्सनं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे मुगी संघाच्या माध्यमातून. विपुल सुर्वेला रोखण्याचं काम केलं, त्या ठिकाणी ऑल आउट वाचवला. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन. यावेळेस मात्र 3 खेळाडूंचा डिफेन्स. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा सुपर टॅकल, बॅक टू बॅक 2 सुपर टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल झाले आहेत आणि त्याच
त्याचप्रमाणे श्री अशोक जाधव हे देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. सरांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी रणजितजी गोवले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान देखील करायचं आहे. श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या सत्रातील खेळ या ठिकाणी आपण पाहतोय तर कुठेतरी मुवमेंट मुंगीर संघाकडे. पहिल्या सत्रामध्ये पलटवार चांगला केला या ठिकाणी मुंगीर संघाने 2 सुपर टॅकल केले आणि ते 2 सुपर टॅकल महत्वपूर्ण राहतील. पहिले अनफ्रेंड बात केला वापस फ्रेंड केला एक अनफ्रेंड या ठिकाणी जर्सी क्रमांक 27 सालदुरे संघाच्या माध्यमातून उंच पुरासा चढाईपटू आक्रमण करतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. चढाईपटू या ठिकाणी बाद होईल आणि महत्वपूर्ण रिवाईव्ह मुगीर संघाला या ठिकाणी मिळालाय. साहिल गोरिवले मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. परंतु चढाई मार्गावरती पाचारण केलं जाते ते मात्र मुगीर संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 रनिंग हँड टच करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. या खेळाडूच्या माध्यमातून सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आतापर्यंत थोडासा शांत सेमी खेळ जर्सी क्रमांक 2 या खेळाडूच्या माध्यमातून. वेळ निघत चालली आहे. वेळेचा पुरेपूर वापर करावा लागेल. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमण साहिल गोरिवले या खेळाडूचा आणि मिड लाईन क्रॉस केली जाते. ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी थोडासा अपयशी ठरतोय. मिड लाईन क्रॉस केली जाईल. 2 गुणाची कमाई मुगीर संघाच्या खात्यामध्ये. ऑलआउटच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा सालदुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहता पाहता या ठिकाणी पुन्हा एकदा सालदुरेचा संघ ऑल आउट झालाय. 1+2 3 पॉईंट जोडले गेलेत मुगीर संघाच्या खात्यामध्ये. ऑल इन या ठिकाणी सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय आणि एक पलटवार खूप मोठा पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का सालदुरे संघाच्या माध्यमातून. हे देखील तितकंच महत्वपूर्ण राहील. मुगीरचा संघ अगदी प्रॉपर प्लॅनिंग नुसार या ठिकाणी कॅल्क्युलेशन वाला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विपुल सुरवेला जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर ठेवलं गेलं आणि त्या संधीचं सोनं मुगीर संघाने केलंय. परंतु यावेळेस मात्र विपुल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र वादळ गोंगावेल का विपुल सुर्वे यांना. त्याचप्रमाणे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे विद्यमान सदस्य श्री दिनेशजी बटावळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती की कृपया आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचंय. जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे विद्यमान सदस्य श्री दिनेशजी बटावळे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा सालदुरे संघाचा चढाईपटू. समोर 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. एक व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई मुगीर संघासाठी. त्याचप्रमाणे अगदी बरोबर आमच्या समोर जी रेलिंग आहे या ठिकाणी आमचे युट्यूबर्स वगैरे सगळेच उभे आहेत. त्या सर्वांनाच विनंती आहे की कृपया आपण रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका. प्रत्येकाचं नाव घेणं इथे आम्हाला कुठेतरी बरोबर वाटत नाहीये. त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे कृपया आपण रेलिंगवरती जोर देऊ नका. कारण अजून एक दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे. उद्या फायनलचा सामना देखील तितकंच महत्त्वपूर्ण या संपूर्ण स्पर्धेचं राहील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कृपया आपण रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका.
उद्या पण येऊ उद्या पण येऊ चालत येत चालत चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई जाने दे जाने दे जाने दे जाने दे ये बात चला या ठिकाणी थोडासा मोमेंटम आपण पाहतोय तर अगदी पहिल्या सत्रापासूनच मुगीस संघाकडे पाहायला मिळाला बॅक टू बॅक ऑल आउट घेतले गेले सालदुरे संघाच्या माध्यमातून परंतु विपुल सुर्वे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आज मात्र जास्तीत जास्त चढाया पाहायला मिळाला नाही डिफेन्स मार्कवरती आपली कामगिरी बजावण्याचा प्रयत्न केला परंतु जर्सी क्रमांक 3 डावकुरे शैलीचा हा चढाईपटू तितकाच महत्वपूर्ण यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड रिकाम्या त्यानं माघारी परतोय थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते डिफेन्स या ठिकाणी मात्र खूप वेळानंतर सक्सेसफुल होतोय सालदुरे संघासाठी गुणाची कमाई केली जाते जर्सी क्रमांक 3 डावकुऱ्या शैलीचा चढाईपटू पुन्हा एकदा सज्ज झालाय समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे बोनस लाईन ऑफ असेल टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल चला या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय सक्सेसफुल कामगिरी झाली आहे मुगीस संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होते व्यासपीठावरती उपस्थित जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सदस्य श्री दिनेशजी बटावळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय आमच्या श्री सद्गुरू सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री शैलेशजी साखरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय बोनस गुणाची कमाई विपुल सुर्वे यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा विपुल जर्सी क्रमांक 4 आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय सालदुरे संघाचा मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला जातो अनेक स्पर्धा स्वतःच्या जीवाती गाजवल्यात या खेळाडूला यावेळेस मात्र पुन्हा एकदा संभवतः मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळेल 2 खेळाडूंना तर सक्सेसफुली टिपलं जात आहे आणि या ठिकाणी मात्र एक मल्टी पॉइंट रेड विपुल सुर्वे या खेळाडूच्या माध्यमातून चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 2 मुगीस संघाच्या माध्यमातून समोर 7 खेळाडू समालाटण्याचा डिफेन्स पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे डिफेन्स एकवटला सक्सेसफुल कामगिरी होती सालदुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी सालदुरे संघ या ठिकाणी पुन्हा एकदा इन्फॉर्म येताना पाहायला मिळतोय पलटवार करण्याचा प्रयत्न आहे तो साहिल गोरेवले या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी खूप वेळानंतर या ठिकाणी चढाई मार्कवरती पाचारण केलं जात आहे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती केला जातोय तर पुन्हा एकदा मधल्या अफैती डिफेंडरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आहेत
21 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ, तर 28 या गुणसंख्येवरती मुगीचा संघ पाहायला मिळतोय. दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांची विसर या ठिकाणी वाजली आणि या दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये विपुल सुर्वेला रोखण्याचं काम केलंय. एक सक्सेसफुल अँकल होल्ड मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर अजून एका साथीदाराचं मिळालेलं सपोर्ट विपुल सुर्वे या खेळाडूला रोखलं जात आहे. अँकल होल्ड त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एकवटला. ज्या ठिकाणी सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती, सुपर टॅकल झाला आणि 2 गुणाची महत्वपूर्ण कमाई आणि विपुल सुर्वे बॅकलाईनच्या पाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना श्री भैरवनाथ मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. श्री भैरवनाथ मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. 2 खेळाडूंचा डिफेन्स. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये. आतापर्यंत 3 सुपर टॅकल केली आहेत या मुगीच्या संघाने, परंतु यावेळेस मात्र सकवा दिला चढाईपटून आणि गुणाची कमाई केली आहे. मुगीच्या संघाला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न आहे. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. बोनस गुणाची कमाई मोगी संघासाठी 1+2 = 3 पॉईंट. सालदुरे संघासाठी स्कोर कार्ड ऐकूयात. पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे जाऊयात. 25 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ, तर 31 या गुणसंख्येवरती मुगीचा संघ पाहायला मिळतोय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. बोनस गुणाची कमाई आहे. एका गुणानं गुणफलक पुढे सरकलाय, परंतु इथे मात्र मुगीच्या संघाचा या ठिकाणी मात्र खेळ कसा असेल ते देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. एका बाजूला खेळ सावरण्यासाठी विपुल सुर्वे आहे, परंतु दुसऱ्या बाजूला साहिल गोरिवलेचा तितकासा अनुभव या ठिकाणी कामी येईल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण राहील. चला या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आहे, परंतु प्रत्युत्तर म्हणून आक्रमण करण्यासाठी विपुल सुर्वे. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी शेवटच्या सेकंदापर्यंत या ठिकाणी लढा दिला जाईल. सामना संपला शेवटची 2 मिनिटे आहेत. विपुल सुर्वेचा एक आक्रमक खेळ आणि मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस गुणाची कमाई आहे. एका गुणाने स्कोर कार्ड पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. चालू सामना संपताच श्री भैरवनाथ मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच त्वरितच क्रीडांगणाचा धाबा घ्या. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा विपुल सुर्वे या खेळाडूचं आहे. जर्सी क्रमांक 4 आक्रमण करेल. हे आक्रमण या ठिकाणी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का सालदुरे संघाला. सामना संपायला शेवटचं मिनिट, अंतिम मिनिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई आहे. स्कोर कार्ड पुन्हा एकदा ऐकूयात. स्कोर कार्ड ऐकूयात. चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई साहिल गोरिवले. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये गेलाय. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई आहे. मल्टी पॉईंट रेड कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. मॅच मध्ये पुनरागमन एक मल्टी पॉईंट रेड सालदुरे संघासाठी. या ठिकाणी एका गुणाची कमाई होतीये. एका गुणानं स्कोर कार्ड पुढे सरकलाय, परंतु अगदी सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये सालदुरे आणि मुगी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
गरमागरमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना रंगतदार आणि रोमांचक स्थितीमध्ये. चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. ऑफिशियली या ठिकाणी मात्र सामना संपतोय आणि चालू मॅच मध्ये अगदी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघाच्या माध्यमातून